वारकरी व वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबकेश्वरवरून सुरुवात झालेल्या वारीची आता अहिल्यानगर मध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आमदार साहेब आहेत। खरं तर एक उत्साह वेगळा असतो, वारकरी समुदाय असतात, भाविक असतात। काय वाटतं, अहिल्यानगर मध्ये वारी आलेली आहे, खरं तर हा उत्साह पाहण्यासाठी संतांचा मेळा असतो, स्वागत केलेलं आहे। काय नेमक्या भावना आहेत? नाही, आपण जर पाहिलं तर सालाबाद प्रमाणे या दिंड्यांचं प्रस्थान अहिल्यानगरीमधून पुढे पंढरपूरच्या दिशेनं होत असतं। आणि मग ज्या वेळेला या सगळ्या पालख्या अहिल्यानगरीमध्ये दाखल होतात तर निश्चित एक वेगळं भक्तिमय वातावरण असतं। आणि जेवढे वारकरी संप्रदायातील आमच्या माता भगिनी असतील, अगदी लहान लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिलांपासून पुरुषांपर्यंत सगळे लोक असतात। पण ह्या आल्यानंतर एक वेगळा उत्साह असतो आणि त्यांना पाहून अनेक लोक या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी होतात। आणि प्रशासन तर दरवर्षी तयारी करतच आहे। पालकमंत्र्यांनी आढावा घेतला असेल, कलेक्टर साहेबांनी आढावा घेतला असेल, महानगरपालिका आहेत, जे प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, सगळे चांगल्या पद्धतीने तयारी करतात। पण जोपर्यंत लोक सहभाग हा होत नाही तोपर्यंत त्याला कुठेही त्याला फार म्हणजे एक वेगळेपण येत नसतं। त्यामुळे लोक सहभाग देखील फार मोठा असतो। म्हणजे अगदी बाजारपेठामधला व्यापारी वर्ग असेल, सगळे लोक त्यामध्ये सहभागी होतात। त्यामुळे निश्चित ज्यावेळेस पालख्या पुढे जातात हे वर्षभराकरता एक चांगली ऊर्जा, चांगली प्रेरणा या संपूर्ण कामाकरता लोकांमुळे मिळत असते। दादा, खरं तर त्र्यंबकवरून ज्यावेळेस निघाले वारी त्यावेळेस संख्यावर कमी होतं, वारकऱ्यांची संख्या कमी होती। नगरपर्यंत येईपर्यंत हजारोच्या संख्येने वारकऱ्यांची संख्या आता आलेली आहे। काय नियोजन, 2 दिवस पालखी इथे या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे? पालखी 2 दिवशी राहणारी सगळी व्यवस्था वारकऱ्यांची करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही जर सांगता की ह्या पालख्यांच्या बाबतीमध्ये लोक कमी होते सुरुवातीला, कसं आहे, हिंदू हा निश्चित एक चांगल्या पद्धतीने जसं पुढं प्रस्थान होतं, हिंदू पुढे येतो, एकवटत चाललेला आहे। अशाच पद्धतीनं या वारकरी संप्रदायातनं एक वेगळ्या धर्माची विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा हे पुढे घेऊन जाण्याकरता शेकडो वर्षांपासून ही सगळी परंपरा सुरू आहे। त्यामुळे आज आपण पाहतो की ही लोकांची संख्या जिथं पंढरपूरमध्ये की आता म्हणजे करोडोच्या संख्येमध्ये आता आपल्याला रस्त्यावरती लोक पाहायला मिळतात। खर तर बघितलं तर विश्वगुरु श्री संत एकनाथ महाराज यांच्या वारीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे। त्याच्यामुळे हिंदूंची पताका जी या वारीच्या माध्यमातून दिसून येते। त्यामुळे विशाल पाटील, अहिल्यानगर।